सकाळचे 4 वाजले होते। आज आम्हाला एका कैद्याला फाशी द्यायची होती आणि आज खूप जास्त थंडी होती। फाशी देण्याच्या ठिकाणी जो वरती छप्पर होता तो देखील तुटलेला होता आणि एकदम थंड हवा चालू होती। परंतु हे जेल एका सुनसान जागेवर बांधलेलं होतं। त्या कैद्याचं नाव जहीर होतं। त्याने स्वतःच्या काकाला या जगातून वर पाठवलं होतं। त्याला फाशीची शिक्षा देण्यात आली होती आणि आज त्याला फाशी देण्याच्या ठिकाणी आणण्यात आलं होतं। मी त्या जेलचा जेलर होतो आणि या अशा वेळेला खूपच शांतता पसरलेली असते। तो कैदी देखील स्वतः खूपच टेन्शनमध्ये असतो, घाबरलेला असतो। काही लोक तर घाबरतात, ओरडतात, किंचाळतात, परंतु हा माणूस तर एकदम शांत सरळ चालत येत होता। असं चालत येत होता जणू काही त्याला सांगितलं आहे की तुला एखादं बक्षीस दिलं जाणार आहे आणि येऊन स्वतःचं बक्षीस घेऊन जा। आणि फक्त इतकंच नाही तर त्याच्या चेहऱ्यावर हसू देखील होतं। त्याचे डोळे खूप मोठे मोठे होते आणि त्या डोळ्यांमध्ये एका क्षणासाठी देखील अजिबातच भीती नव्हती। मरण खूपच विचित्र गोष्ट आहे। अगदी बहादूर माणूस देखील मरणाला घाबरतो आणि हा माणूस मृत्यूला अजिबातच घाबरत नव्हता। असं नव्हतं की तो त्याच्या भावना लपवत होता, त्याच्या आतमध्ये भीतीच्या भावनाच नव्हत्या। मी हैराण झालो। मी विचार केला की हे सर्व काय आहे। जेव्हा त्याला थोडं अजून जवळ आणलं गेलं तेव्हा मी त्याच्या अगदीच समोर उभा होतो। मी म्हणालो, जर तुला रडू येत नाही तर कमीत कमी स्वतःचा हसू तरी लपव, हे काय करतोस? तर तो बोलू लागला, जर तुम्हाला माझ्या हसण्याचं कारण समजलं तर तुम्ही देखील हैराण व्हाल। मी ऐकलंय की या पॉइंटवर मला माझ्याकडून माझी शेवटची इच्छा विचारली जाईल। तो एक अगदी धष्टपुष्ट उंच असा माणूस होता। त्यावेळेला कदाचित 6 फूट 7 इंचाचा असेल आणि तो एक गवंडी होता। लोकांची घरं बनवण्याचं काम करायचा। इतकी थंडी होती की तो देखील थंडीमुळे थरथरत होता। परंतु हा दिवस त्याच्यासाठी शेवटचा दिवस होता। मी म्हणालो, हा सांग ना, तुझी काय आहे शेवटची इच्छा? मला माहीत होतं की नक्कीच त्याची काहीतरी विचित्र इच्छा असेल। तसं तर जास्तीत जास्त लोक शेवटची इच्छा हीच व्यक्त करतात की त्यावेळेला मला खूप सारं खायचं आहे किंवा एखाद्या जवळच्या माणसाला भेटायचं आहे, परंतु त्याने कोणालाही बोलावलं नाही। इतकं तर आम्हाला माहीत होतं की त्याचं एक कुटुंब नक्की होतं, परंतु त्याला भेटण्यासाठी देखील इथे कोणीही आलं नव्हतं। हा माणूस असाच वाटत होता जणू एखाद्या गावातली लोक असतात, पूर्ण आयुष्य शेतात काम करतात। तो बोलू लागला, माझी शेवटची इच्छा खूपच विचित्र आहे साहेब, तुम्ही पूर्ण कराल का? मी म्हणालो, हा नक्कीच पूर्ण करू। तो बोलू लागला, नाही, तुम्हाला स्वतःला ती माझी शेवटची इच्छा पूर्ण करावी लागेल। मी म्हणालो, काय काय अर्थ काय आहे? तो बोलू लागला, माझी फाशी म्हणजेच माझ्या मृत्यूच्या 3 महिन्यानंतर तुम्ही माझं थडगं नक्कीच उकरा आणि बघा त्याच्या आतमध्ये काय आहे। मी म्हणालो, ही कसली इच्छा आहे तुझी? ही इच्छा ऐकून मी थोडा हैराण झालो। तो बोलू लागला, हीच माझी शेवटची इच्छा आहे आणि या इच्छेला पूर्ण केल्यानंतर तुम्ही मला विसरू शकत नाही। तो बोलू लागला, मग पूर्ण 3 महिन्यानंतर तुम्ही माझं थडगं नक्की उघडून बघा आणि मी स्वतः माझं थडगं उघडण्याची परवानगी मी जिवंत असताना तुम्हाला देत आहे। यानंतर तुम्हाला समजेल की मी ही इच्छा काय व्यक्त केली होती। मी म्हणालो, ठीक आहे, आणि मग त्याच्या फाईलमध्ये देखील हे लिहून टाकलं की त्याची शेवटची इच्छा काय आहे। आम्हाला पूर्ण रेकॉर्ड त्या फाईलमध्ये ठेवावा लागायचा। त्याच्या घराचा पत्ता देखील होता आणि त्या माणसाबद्दल देखील त्या फाईलमध्ये लिहिलेलं होतं। तो माणूस या जगातून निघून गेला। जसं एखाद्या माणसाला फाशी दिल्यानंतर वातावरण असतं तसंच वातावरण आज देखील होतं। त्याचा मृतदेह त्याच्या घरी पाठवला गेला आणि मी माझ्या कामांमध्ये बिझी झालो। परंतु आज त्या गोष्टीला जवळपास 2 महिने झाले होते आणि तो नेहमीच माझ्या विचारांमध्ये, स्वप्नांमध्ये असायचा। मी त्याच्याबद्दल विचार करत राहायचो। कधी कधी मी सारखं कॅलेंडर पाहायचो आणि विचार करायचो की 3 महिने कधी पूर्ण होतील। त्याने सांगितलं होतं की पूर्ण 3 महिन्यांनंतर जाऊन तुम्ही बघा। त्यामुळे मी हैराण होतो आणि वाट पाहत होतो। असंही होऊ शकतं की तो मरण्यापूर्वी असंच काहीतरी उलटसुलट अफवा पसरवत आहे की तसंही मरणार आहे, त्यामुळे का नाही मरण्यापूर्वी मी काहीतरी विचित्र गोष्ट सांगून या जगातून निघून जावं। परंतु तरी देखील मला त्याने त्याचं थडगं उघडण्याची परवानगी स्वतः दिली होती आणि मी ते काम करू इच्छित होतो। जसा वेळ पूर्ण झाला आणि 3 महिने झाले, मी त्याचं थडगं उघडण्यासाठी निघालो। मी माझ्यासोबत पूर्ण टीम घेऊन निघालो होतो। मला खूप साऱ्या लोकांची गरज होती। मला माझ्या मोबाईलचा कॅमेरा देखील ऑन ठेवायचा होता। मी पाहू इच्छित होतो की त्या थडग्याच्या आतमध्ये नेमकं काय आहे। कदाचित तो हे तर सिद्ध करू इच्छित नव्हता ना की तो बेकसूर आहे, परंतु असं अजिबात नव्हतं। त्याने स्वतःचा गुन्हा कबूल केला होता की त्याने स्वतःच्या सख्ख्या काकाला मारलं आहे। त्याने सांगितलं होतं की मला माझ्या बाजूने अजून काही बोलायचं नाही, तुम्ही मला जी हवी ती शिक्षा देऊ शकता।
त्याचा चेहरा अजूनही माझ्या डोळ्यांच्या समोर होता. माझ्यासोबत 2 लोक होती. मी त्यांना इशारा केला की थडगं खोदण्याचं काम सुरू करा. थोड्या वेळानंतर तिथून एक थडग्याची रखवाली करणारा माणूस जात होता. तो येऊन बोलू लागला, हे तुम्ही काय करताय? मी म्हणालो की थडगं खोदत आहोत. तो विचारू लागला, कोणाचं थडगं आहे? याच्या घरातल्यांकडून तुम्ही परवानगी घेतली आहे का? मी म्हणालो त्याने स्वतः परवानगी दिली होती. या गोष्टीवर तो देखील हैराण झाला की हा कसा माणूस होता जो मरण्यापूर्वीच ही परवानगी देऊन गेला आहे की माझं थडगं खोलून बघा. परंतु आम्ही पोलीस होतो, त्यामुळे त्या माणसाने आम्हाला जास्त प्रश्न विचारले नाही आणि तो देखील तिथेच उभा राहिला. काम सुरू झालं होतं. मी बेचैनीने पाहत होतो की नक्की काय होणार आहे. तसंही जेव्हा थडगं खोदलं जातं तेव्हा त्यामधून दुर्गंधी नक्कीच पसरते, कारण की अजूनही फक्त 3च महिने झाले होते. परंतु तिच्या थडग्यासोबत असं अजिबात झालं नाही. थडग्याची रखवाली करणारा माणूस बोलू लागला, असं वाटतंय की कोणीतरी चांगला माणूस होता, अजूनही दुर्गंधी आली नाही. मी म्हणालो, मला नाही वाटत की त्याने फक्त हे सिद्ध करण्यासाठी हे थडगं खोदण्यासाठी सांगितलं होतं की तो एक चांगला माणूस होता आणि त्याच्या आतमध्ये फक्त चांगलेपणा होता. तो तर एक साधारण माणूस होता. तो एका जेलमध्ये राहिला होता. आम्ही त्याला कधीही ईश्वराचं नाव घेताना पाहिलं नाही. त्याने कधीच कोणतं पुस्तक वाचलं नाही. जेव्हा कधी कैद्यांना फाशीची शिक्षा सुनावली जाते तेव्हा ते ईश्वराची पुस्तकं वाचतात. आता देवाजवळ जायचं आहे, मग काय तोंड घेऊन जाणार म्हणून ते ईश्वराची पुस्तकं वाचतात. थोड्या वेळानंतर थडगं पूर्णपणे खोदलं गेलं आणि आता सिमेंटचं बांधकाम काढण्याची वेळ आली होती. जेव्हा ते सिमेंटचं बांधकाम काढलं गेलं तेव्हा समोरील दृश्य पाहून आमच्या पायाखालची जमीन सरकून गेली. आम्ही सगळे अगदी हक्काबक्का झालो. मी लगेचच तिथून पळून गेलो. सगळे लोक हैराण झाले होते. थडग्याची रखवाली करणाऱ्या माणसाने तर स्वतःच्या कानांवर हातच ठेवले. मला त्याच्या घरी जायचं होतं. मला त्याचं घर शोधायला थोडा त्रास झाला, कारण की त्याचं घर खूपच लहान होतं. मला एका परिसरातील लहान मुलाने सांगितलं की हे आहे मिस्टर जहीरचं घर. मी जेव्हा दाराकडे पाहिलं तेव्हा मी खूपच हैराण झालो. घर तर खूपच मोडकळीस आलं होतं. दारापुढे एक फाटलेला मळलेला पडदा लावलेला होता. दरवाजा लोखंडाचा होता, ज्याला ठिकठिकाणी गंज लागला होता. मी दारावर टकटक केली तेव्हा आतून एका म्हाताऱ्या बाईचा आवाज आला. ती विचारू लागली, कोण आहे? मला समजलं नाही की मी काय उत्तर द्यावं. मी म्हणालो, आई मी आहे. ती बोलू लागली, ये बेटा आत. जेव्हा मी घराच्या आतमध्ये गेलो तेव्हा समोरील दृश्य पाहून अगदी हैराण झालो. त्या घरामध्ये कदाचित 2च खोल्या होत्या आणि छोटंसं किचन होतं. घरातून एक विचित्र प्रकारची दुर्गंधी येत होती. बाहेर छोट्याशा हॉलमध्ये ती म्हातारी बाई बसून कपडे शिवत होती. तिच्या डोळ्यांवर चष्मा लावलेला होता. त्यातून अंदाज येत होता की तिची नजर खूपच खराब झाली आहे आणि हे काम तिच्या लायकीचं नव्हतं. परंतु तरी देखील ती त्यामध्ये मग्न होती आणि माझ्याकडे पाहत बोलू लागली, कुणाला भेटायचं आहे तुम्हाला? मी म्हणालो, माझं नाव जयदीप आहे. मला जहीरबद्दल थोडं जाणून घ्यायचं आहे. स्वतःच्या मुलाचं नाव ऐकून म्हाताऱ्या बाईने स्वतःच्या हृदयावर हात ठेवला. ती बोलू लागली, 3 महिन्यांनंतर पहिल्यांदाच कोणीतरी त्याच्याबद्दल बोलायला आलं आहे. नाहीतर जो कोणी आला होता हळहळ व्यक्त करायलाच आला होता. मी म्हणालो, हो मला माहीत आहे. तो आता जगामध्ये नाही, परंतु मला त्याच्याबद्दल काही जाणून घ्यायचं आहे. तुम्ही मला सांगाल का? ती बोलू लागली, एक आई स्वतःच्या मुलाबद्दल सांगायला का घाबरेल? मला तर चांगलं वाटतं जेव्हा कोणी त्याच्याबद्दल काही बोलतं. तो तर त्या जगामध्ये राहिला नाही, त्याच्या आठवणीच आहेत फक्त. मी एक नजर समोर टाकली तेव्हा एक बाई दाराच्या मागून हळूच मला पाहत होती. तिच्या वयावरून असं वाटत होतं की तिचं लग्न झालं आहे. घरामध्ये एक छोटंसं मोडकळीस आलेलं वॉकर देखील होतं. त्यावरून समजत होतं की कदाचित त्या घरामध्ये कोणीतरी छोटं मूल देखील होतं. परंतु ते छोटं मूल कोणाचं होतं? ते मूल जहीरचं तर नव्हतं ना? आणि जर होतं तर तो मुलगा तर बापाला पोरका झाला होता. त्या बाईने जेव्हा मला पाहिलं की मी तिला पाहत आहे तेव्हा ती दाराच्या मागे लपून राहिली. म्हाताऱ्या आईने देखील ते दृश्य पाहिलं. ती बोलू लागली की ती जहीरची विधवा आहे. कोणासोबतही जास्त बोलत नाही, खूप आजारी आणि टेन्शनमध्ये राहते. त्याच्यामुळे मी टेन्शनमध्ये आहे बेटा. मला त्या म्हाताऱ्या आईने बसायला सांगितलं. मी म्हणालो, तुम्ही मला सांगू शकता का की त्याने हे सर्व का केलं आणि तो कशा प्रकारचा माणूस होता? त्यावर ती बोलू लागली की हो, त्याने हे सर्व का केलं यामागे एक खूप मोठी कहाणी आहे. मी म्हणालो की मी तीच कहाणी ऐकण्यासाठी आलो आहे. तिने दीर्घ श्वास घेतला. मला स्वतःच्या मुलाची कहाणी ऐकायला लागली. ती बोलू लागली, माझा मुलगा खूप समजूतदार होता. तो एक साधारण माणूस नव्हता. मी म्हणालो, म्हणजे याचा काय अर्थ आहे? त्यावर ती बोलू लागली, जशी असतात ना साधी माणसं ज्यांना आपण शाळेमध्ये टाकतो तेव्हा कुठे जाऊन त्यांना वाचता येतं,
पण माझा मुलगा तर लहान असतानाच वाचायला शिकला होता. माझा मुलगा खूप समजूतदार होता. जेव्हा कधी एखादं काम पाहायचा त्याला लगेच ते काम जमायचं. तो एक नाही तर खूप साऱ्या कामांमध्ये पारंगत होता. असं कोणतंच काम नव्हतं जे काम तो करू शकत नव्हता. तू समजतोस ना बेटा, काही लोक असतात ना जे साधारण लोकांपेक्षा खूप जास्त हुशार असतात. असा होता माझा मुलगा. मला समजलं की त्या म्हाताऱ्या आईला काय सांगायचं आहे. याचा अर्थ तो खूपच समजूतदार माणूस होता, ज्याचा बुद्ध्यांक एका साधारण माणसापेक्षा खूप जास्त होता. याचा अंदाज तर त्याला पाहून देखील लावला जाऊ शकत होता. तो काहीसं असंच बोलायचा आणि मी जो इथून बसलो होतो त्याच्या मागे देखील छोटं कारण नव्हतं. ती बोलू लागली की तो खूपच कमी वयामध्ये मेहनत करू लागला. आम्हा सगळ्यांचं पोट भरायचा. मग मी त्याचं लग्न लावून दिलं आणि देवाने त्याला तरुणपणातच एक मूल दिलं. परंतु नेहमी त्याच्याजवळ काहीतरी कागद असायचे. त्याच्यावरती असे काहीतरी नकाशा वगैरे काढत राहायचा. बोलायचा, ज्या दिवशी हे नकाशे विकले जातील आपण श्रीमंत होऊ. बेटा, मला तर तेव्हा काही समजायचं नाही की ते सर्व हा काय करत होता. परंतु त्या कागदांना स्वतःच्या जीवापेक्षा जास्त जपायचा. बोलायचा, एखाद्या मोठ्या कंपनीजवळ जाईन आणि त्यांना हे सर्व दाखवेल, तेव्हा ते माझ्याकडून लाखो रुपयांना ती कागद विकत घेतील. परंतु जर याच गावात बसून राहिलो तर माझी कोणीही मदत करू शकत नाही. मी तर इथे वाया जात आहे. मी म्हातारी बाई होते, अगदी साधी सुधे होते. फक्त तो पैसे घेऊन यायचा आणि हे घर चालायचं. मला या गोष्टीची खात्री पटायची की घराला तो अगदी चांगल्या पद्धतीने चालवत होता. परंतु मग त्यानंतर आमच्या घराला कोणाची तरी नजर लागली. माझ्या नवऱ्याने स्वतःच्या लहान भावाकडून काही कर्ज घेतलं होतं. हे घर बनवायचं होतं. जेव्हा माझा नवरा या जगातून निघून गेला तेव्हा माझा दीर इथे आला आणि आम्हाला धमकावू लागला. तो बोलू लागला, एकतर कर्ज परत करा किंवा हे घर परत करा. आम्ही गरीब लोक आहोत बेटा. आमच्याजवळ फक्त एकच घर आहे आणि तूच बघ, हे घर काय घर सांगण्याच्या लायकीचं आहे का. परंतु तरी देखील आमचं छप्पर होतं, त्यामुळेच आम्ही त्याला हे घर देऊ शकत नव्हतो. त्यांनी देखील जितके पैसे आम्ही त्याच्याकडून घेतले होते हे घर त्यापेक्षा तरी महाग होतं. परंतु तो चलाकी करत होता आणि मला बोलत होता की मला घर द्या आणि मग तुमचं कर्ज माफ होईल. कर्ज फक्त 6 लाखांचं होतं आणि हे घर आजच्याप्रमाणे 20 लाखाचं तरी आहे. हे तर त्या चांगल्या वेळेमध्ये माझ्या नवऱ्याने बनवलं होतं. बस अशा प्रकारे भांडणं होऊ लागली. पहिले तो आमच्या घरी स्वतः यायचा, मग त्याने आमच्या घरी माणसं पाठवायला सुरुवात केली. एके दिवशी तर खूपच वाईट झालं. एके दिवशी तो स्वतः घरामध्ये आला. जहीरची बायको घरामध्ये एकटीच होती. सारखं सारखं दरवाजा वाजवू लागला. जेव्हा दरवाजा उघडला नाही तेव्हा तो दरवाजा तोडून आतमध्ये आला. ही बिचारी खूप जास्त घाबरली. हिने स्वतःला खोलीमध्ये कैद केलं. जेव्हा आम्ही लोक परत आलो तेव्हा घराचा दरवाजा तुटलेला होता. मग हिने आम्हाला सर्व काही सांगितलं. मी तिला म्हणाले की स्वतःच्या नवऱ्याला थांबव. नवऱ्याला हे सर्व सांगत नाही, तो रागामध्ये येऊन काहीतरी करून बसेल. परंतु तिने हे देखील सांगितलं की काकाने माझ्यावर वाईट नजर टाकली होती. बस जहीर त्याच वेळेला खूपच चिडला आणि जाऊन काकाला या जगातून कायमचंच वर पाठवलं. मी हे नाही बोलत की त्याने खूप चांगलं केलं. काका तर बापाच्या जागेवर असतो. परंतु जेव्हा काका स्वतःच्या घरातल्या बाईवर वाईट नजर टाकतो मग तेव्हा तुम्ही काय करू शकता. तरुण रक्त होतं बेटा, त्यामुळे त्याला खूप राग आला. तो धावत परत आला होता. त्याने सांगितलं होतं सर्व काही ठीक होईल. परंतु मला स्वतःला पोलिसांच्या स्वाधीन करायचं आहे. परंतु मी तुम्हा लोकांना वचन देतो की सर्व काही ठीक होईल. मला आजपर्यंत त्याचं हे बोलणं समजलं नाही की जेव्हा तो या जगातून निघून जाईल तेव्हा कसं काय सगळं ठीक होईल. कारण की आम्हाला माहीत होतं की जर त्याला पोलीस पकडून घेऊन गेले तर त्याला फाशीची शिक्षा देणार. परंतु तो जाता जाता हे सांगत होता की तुम्ही लोकांनी हिंमत हारू नका, तुम्हा लोकांना घाबरायचं नाही, मी सर्व काही ठीक करेन. तो तर निघून गेला. मातीच्या आत गाडलेला माझा मुलगा परत कसा येईल. मी म्हणालो माझ्याकडे एक महत्त्वाची गोष्ट आहे, परंतु ती आता मी तुम्हाला सांगू शकत नाही. तुमचा मुलगा खरंच खूप हुशार मुलगा होता. तो जे काही बोलत होता ते अजिबातच खोटं नव्हतं. त्याने जे सांगितलं होतं त्याचा नक्कीच काही ना काही अर्थ आहे. त्याला समजण्यासाठीच मी इथे आलो आहे. मग मी त्या लोकांना हे देखील सांगितलं की तुमच्या मुलाची शेवटची इच्छा काय होती ते. त्या गोष्टीवर ती बाई देखील हैराण झाली. ती बोलू लागली, मग तुम्ही त्याचं थडगं उघडलं आहे, तू त्याचं थडगं उघडून आला आहेस. मी म्हणालो, आई, त्याने स्वतःच परवानगी दिली होती. परंतु मी तुम्हा लोकांना सांगू शकत नाही की नक्की हे काय प्रकरण आहे. परंतु तुम्ही सांगितलं ना की तुमच्या मुलाजवळ काही नकाशे होते. त्या नकाशांना तो स्वतःपासून दूर करू शकत नव्हता. ते नकाशे मला भेटतील का. त्या बाईने मला एका विचित्र नजरेने पाहिलं, कारण की त्या बाईजवळ तिच्या मुलाची हीच शेवटची निशाणी होती. मी म्हणालो, मी ते एकदा नकाशे पाहीन आणि मग तुम्हाला परत करेन.
तिने तिच्या सुनबाईला इशारा केला. थोड्या वेळानंतर तिने ते नकाशे बाहेर काढले. मी पाहिलं तर ते खूप मोठं असं जाड पुस्तक होतं. त्याच्या आतमध्ये त्याने खूप मोठे मोठे कागद ठेवले होते. ते पुस्तक खूपच वजनदार होतं. मी म्हणालो की मी थोड्या वेळानंतर तुमची ही अमानत तुम्हाला परत करेन आणि तुमच्या मुलाने सांगितलं होतं तेच तुम्हाला सांगू इच्छितो की तुम्हा लोकांना टेन्शन घेण्याची गरज नाही. मी पुन्हा त्या थडगाजवळ जाऊ लागलो जिथे ते कामगार उभे होते. त्यांच्याकडून मला पुन्हा थोडं काम होतं. मी त्यांना इशारा केला आणि म्हणालो आजूबाजूने देखील खोदून काढा. तेव्हा ते लोक हैराण झाले. या दफनभूमीच्या रखवाल्याला देखील बोलावून आणा. जेव्हा त्या रखवाल्याला बोलावून आणलं तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर आधीपासूनच लिहिलेलं होतं जणू काही तो आरोपी आहे. मी म्हणालो हे काय आहे? झहीरला ओळखतोस तू? पहिल्यांदा तर तो घाबरत होता. मग बोलू लागला हो ओळखतो. जिगरी मित्र होता. माझा लहानपणाचा मित्र होता. एकमेकांची सुखदुःख वाटून घ्यायचो. मी म्हणालो त्यामुळेच तर तू हे सर्व केलं आहेस? तो बोलू लागला की मी काहीच केलं नाही. जे काही केलं आहे ते झहीरने स्वतः केलं आहे. मी तर फक्त त्याची मदत करतो. मी म्हणालो तुला माहीत आहे की हे असं करण्याच्या आरोपाखाली तुला देखील अटक होऊ शकते? तेव्हा तो बोलू लागला नाही साहेब, मला तर माहीत आहे की तुम्ही माझं काहीच बिघडवू शकत नाही. मी शांत झालो. सगळी गोष्ट अशीच होती. कारण की गोष्टच अशी होती. खरं तर हे होतं की जेव्हा मी झहीरचं थडगं उघडलं तेव्हा थडगं आतून पूर्णपणे रिकामं होतं. त्यामुळेच आम्हाला त्या थडग्यामधून ना कोणता दुर्गंध आला आणि नाही कोणतं विचित्र दृश्य दिसलं. कारण की झहीर त्याच्या थडग्याच्या आतच नव्हता. त्याच्या आईने आम्हाला जे नकाशे दिले होते आणि सांगितलं होतं की झहीर खूपच समजूतदार आणि हुशार माणूस होता, तर तो एक खूप चांगला गवंडी होता. लोकांची घरं बनवायचा आणि तो यासाठीच प्रसिद्ध होता. त्याला छोट्या छोट्या गोष्टीबद्दल सांगायचे की तुला इथे घर बनवायचं आहे, तेव्हा तो तिथे असा घर बनवायचा की त्या घरामध्ये 2-4 खोल्या देखील बांधून द्यायचा आणि सोबतच किचन देखील बांधून द्यायचा. सर्व लोक हैराण व्हायचे की इतक्या छोट्याशा जागेमध्ये त्याने किती सफाईने आणि चांगलं सुबक असं घर बनवलं आहे. जरा देखील जागा वाया जाऊ दिली नाही. आणि हीच त्याची हुशारी होती. हेच त्याने केलं होतं. त्याने त्याच्या थडग्याच्या आतून एक रस्ता बनवला. जो रस्ता त्याने दुसऱ्या बाजूने काढला होता. याचा अर्थ जेव्हा आम्ही लोकांनी त्याला त्या थडग्यामध्ये टाकलं होतं तेव्हा तो थडग्याच्या आतूनच एका रस्त्याने निघून पळून गेला होता. तो रस्ता त्याच्या मित्राने झहीरच्या सांगण्याप्रमाणे बनवला होता. पोलिसांच्या स्वाधीन व्हायच्या आधीच त्याने हा सर्व प्लॅन बनवला होता. त्याने नकाशामध्ये देखील असेच रस्ते बनवले होते, जसे की एखाद्या डोंगरातून बोगदे वगैरे कसे बनवायचे. तो एक साधा मिस्त्री होता, परंतु एखाद्या मोठ्या इंजिनियरप्रमाणे त्याचं डोकं चालायचं. त्याने बनवलेले नकाशे जर एखाद्या कन्स्ट्रक्शन कंपनीला विकले गेले असते तर खरंच त्याला लाखो रुपये मिळाले असते. परंतु प्रश्न इथे हा होता की जेव्हा मी त्याला फाशी दिली होती तेव्हा तो वाचला कसा काय? त्याचं उत्तर देखील मला मिळालं होतं. ते हे होतं की कदाचित तो मेलाच नव्हता. परंतु असं कसं होऊ शकतं? आम्ही त्या दफनभूमीच्या रखवाल्याला विचारलं की तो कुठे आहे. तेव्हा तो बोलू लागला मी सांगणार नाही. मी म्हणालो की मी तुला वचन देतो की त्याला काहीही होणार नाही. आम्ही त्याला परत फाशी देणार नाही. परंतु तू मला सांग तो कुठे आहे. मग त्याने सांगूनच टाकलं. त्याने सांगितलं की इथून लांब एक गाव आहे, परंतु यावेळेला तो एकटाच त्या गावाकडे निघाला होता. जो रस्ता त्याने मला सांगितला होता मी तिथे पोहोचलो तर होतो, पण समोरचं दृश्य पाहून हैराण झालो. कारण की माझ्यासमोर झहीर उभा होता. हे कसं होऊ शकतं? आम्ही तर त्याला फाशी दिली होती. त्याचा मृतदेह उचलून त्याच्या घरातल्यांकडे दिला होता. मग तो कसं काय वाचला? परंतु त्याच्या चेहऱ्यावर आजही हसू होतं. तो बोलू लागला या जेलर साहेब, आतमध्ये या, तुम्हाला चांगला चहा पाजतो. त्याच्या कपड्यांवरून आणि परिस्थितीवरून वाटत होतं की तो काहीतरी काम करत आहे. समोर पाहिलं तेव्हा छोटंसं घर बांधलं जात होतं. जेव्हा मी त्या घराच्या आतमध्ये गेलो तेव्हा अगदी हैराण झालो. कारण की त्याने त्या छोट्याशा जागेमध्ये असं घर बनवलं होतं जणू काही महलच आहे. त्याने माझ्यासमोर चहाचा कप ठेवला आणि बोलू लागला सर चहा घ्या, मी तुम्हाला मारू इच्छित नाही. मी म्हणालो हे सर्व काय आहे? तर तो बोलू लागला त्यावेळेला खूपच थंडी होती आणि तुम्हाला माहीत आहे की जेव्हापर्यंत हाड तुटत नाही तोपर्यंत माणूस या जगातून जात नाही. मी एक उंच धिप्पाड माणूस. माझ्यासारख्या उंच धिप्पाड माणसाची हाडं तुटणं आणि तेही थंडीच्या दिवसांमध्ये खूपच कठीण जातं. माझं नशीब होतं की मी वाचलो. मला 15 मिनिटं श्वास रोखून ठेवण्याची कला अवगत आहे. त्यामुळे मी थोडं नाटक केलं. तुम्ही चेक केल्यानंतर तुम्हाला असं वाटलं की मी मेलो आहे, परंतु मी जिवंत होतो. तुम्हाला तर माहीत आहे की तुम्ही पुन्हा मला न्यायालयाच्या आत दाखल करू शकत नाही. मी खूपच हैराण होतो. मी माझी मूठ आवळत त्याच्याकडे पाहिलं. मी म्हणालो तुला हे देखील माहीत आहे? तो बोलू लागला की हो, मला माहीत आहे की जेव्हा तुम्ही एखाद्या गुन्हेगाराला फाशीची शिक्षा देता, परंतु फाशीच्या वेळेला
जर त्याची रस्सी तुटली किंवा फाशी दिल्यानंतर देखील तो वाचला तेव्हा त्याला तुम्ही पुन्हा न्यायालयात दाखल करू शकत नाही. तुम्हाला त्याला निर्दोष सिद्ध करावं लागतं, सोडून द्यावं लागतं. त्यामुळेच आता झहीरला कोणीही काहीच बोलू शकत नव्हतं. तो बोलू लागला की मी पूर्ण जगासाठी मेलो आहे, परंतु अजूनही मी जिवंत आहे. हे घर बनवत आहे. इथून जाईन तेव्हा माझ्या फॅमिलीला, माझ्या बायकोला, मुलांना, आईला परत घेऊन येईन. या घराला बनवण्यासाठी मला 3 महिने लागले. अजूनही 10-15 दिवसांचं काम बाकी आहे. त्यानंतर आम्ही लोक इथे अगदी आरामात राहू. मी इथे माझं नाव देखील कोणाला सांगितलं नाही. थोडा अवतार देखील बदलला आहे. त्याच्या चेहऱ्यावर दाढी लावलेली होती. मी म्हणालो, परंतु तू गुन्हा तर केला होतास, मग त्या शिक्षेपासून वाचण्यासाठी हे सर्व का केलंस? तो बोलू लागला, हो, मी गुन्हा केला होता, परंतु ज्याला मारलं होतं त्याने देखील गुन्हा केला होता. तो कोणी चांगला माणूस नव्हता आणि तसंही माणूस वाचण्यासाठीच तर सर्व काही करतो. साहेब, तुमच्यासोबत आणि तुमच्या कायद्यासोबत माझा काही संबंध नाही. मी म्हणालो, तुझं बोलणं तर अगदीच बरोबर आहे. हा, पण मी या गोष्टीवर हैराण आहे की तू मला हे सर्व का सांगितलंस? तू तर शांतपणे निघून गेला होतास. इथे स्वतःचं आयुष्य देखील घालवत होतास. तो बोलू लागला, जर मी तुम्हाला हे सगळं सांगितलं नसतं तर तुम्हाला कसं काय समजलं असतं की मी काय चीज आहे? या गोष्टीवर तो हसू लागला. माझ्या देखील चेहऱ्यावर हसू आलं. मी म्हणालो, हो, तू खरंच चीज आहेस. तुझ्यासाठी माझ्याकडे काम आहे. माझा मेहुणा एका खूप मोठ्या कन्स्ट्रक्शन कंपनीचा मालक होता. मी त्याच्यासोबत चर्चा केली आणि सांगितलं की एक माणूस आहे, तो तुझ्या कामांमध्ये तुला खूप मदत करेल. तो देखील हैराण झाला. तो बोलू लागला की मग त्या माणसाला माझ्याकडे पाठवा. माझ्याजवळ त्याच्यासाठी काम आहे. आम्ही त्याला खूप चांगली नोकरी देऊ. आज या गोष्टीला खूप वर्ष निघून गेली. तो तिथेच राहतो. स्वतःच्या बायका पुराणा देखील घेऊन गेला आहे. मी या गोष्टीचा विचार करून हैराण होतो की जेव्हा त्याच्या आईने हे सर्व पाहिलं असेल की माझा मुलगा जिवंत आहे, तेव्हा तिला किती आनंद झाला असेल. ही कहाणी माझ्या जीवनातील सर्वात अनोखी कहाणी आहे. एका अशा कैद्याची कहाणी ज्याने मरणाला देखील फसवलं होतं. मित्रांनो, जर तुम्हाला कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच छान छान कथा पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.